हॅलो, नमस्कार. मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गौरी गणपतीचे सण आहेत, तर त्यासाठी आज आपण दामट्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहतोय. तर दामट्याच्या लाडूला बेसनाचे लाडूसुद्धा म्हणतात. तर चला मग सुरुवात करूयात. दामट्याचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका ताटामध्ये 2 कप चाळून घेतलेलं बेसन घातलेलं आहे. हे पहा, मी बेसन अगोदरच चाळून घेतलं होतं. आता त्यामध्ये एक 2 ते 3 चमचा एवढा तुपाचा साठा घालते. हे पहा, साजूक तूप घालून झाल्यानंतर हलकं तूप गरम करून घेतलं होतं, ते घालून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याचा एक घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. जसं आपण पोळी लाटण्यासाठी वगैरे पीठ मळतो तसंच अगदी याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे पहा, छान असं आपलं पीठ घट्ट झालेलं आहे. आता हे पीठ बघा, तुम्ही अंगठा दाबून दाखवते मी. अगदी सहज माझा अंगठा या पिठात जातोय, म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलंय. पीठ भिजवण्यासाठी एक 15 मिनिटं मी झाकून बाजूला ठेवलं होतं. आता हे झाकून ठेवलेलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. त्यानंतर याचे छोटे छोटे पोर्शन्स करून मी असे या पद्धतीचे गोळे तयार करून घेत आहे. गोळे तयार करून घेतल्यामुळे आपल्याला लाटण्यासाठी पारी आपल्याला मदत होते. आता एकीकडे बेलण्याला आणि पोळीपाटाला तूप लावून घेतलेला आहे. तूप लावून झाल्यानंतर त्यातला एक जो गोळा आहे तो आता आपण या पोळीपाटावरती ठेवून द्यायचा आहे आणि याला गोल आकारामध्ये याला छान असं लाटून घ्यायचं आहे. पुरी लाटतो त्याच पद्धतीने याची पारी लाटून घ्यायची आहे. आता पारी लाटून झाल्यानंतर याला योग्य शेप देण्यासाठी मी एक झाकण घेतलेलं आहे आणि हे झाकण ठेवून याला प्रॉपर शेपमध्ये असं गोल फिरवून कट करून घेतले. तुम्ही डब्याचं झाकण किंवा एखादी प्लेटही वापरू शकता. आता हे नको असलेलं पीठ एक्स्ट्राचं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ही पहा, आपली पुरी छान अशी लाटून झालेली आहे. ह्या पद्धतीची मी जाड ठेवलेली आहे. खूप पातळ ठेवायची नाही किंवा खूप जाड अशी ठेवायची नाही. तर याच पद्धतीने मी सगळ्या पारी लाटून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या पारी माझ्या लाटून झालेल्या आहेत. तळणीसाठी मी इथे एका कढईमध्ये साजूक तूप घालून घेतलंय. तर तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला त्यातली एक पारी घालायची आहे आणि पारी फुगून वर येईपर्यंत आपल्याला हे पहा असं यावरती ना तूप असं पसरवायचं आहे झाऱ्याच्या साह्याने आणि याच्या उलट दिशेने आपल्याला पारी पुन्हा परतून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पारी अगदी छान हलक्या लाल रंगावरती तळून झालेली आहे. पारी अगदीच पांढरी तळायची नाही किंवा अगदीच खूप जास्त लाल तळायची नाही. मीडियम लाल रंगावरती पारी आपल्याला तळून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पारी अशाच तळून घेणार आहे. साजूक तुपामध्ये छान लागतात हे बेसनाचे लाडू किंवा दामट्याचे लाडू. तर आता इथे पाहू शकता रंग खूप छान आलाय. तर सगळ्या पाऱ्या माझ्या अशाच फ्राय करून झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता रंग आणि टम्म अशा या पुऱ्या छान फुगलेल्या सुद्धा आहेत. आता पाक करण्यासाठी ठेवूयात. तर त्याच कढईमध्ये मी तूप काढून घेतलंय आणि त्यामध्ये 2 कप एवढी साखर घातली आणि 1 कप एवढं पाणी घालणार आहे मी. हे पहा, तर जेवढं बेसन पीठ आहे तेवढं समान प्रमाणात साखर वापरा आणि साखरेच्या अर्ध प्रमाण पाण्याचं ठेवा. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. साखर राहिली नाही पाहिजे. आता यामध्ये साखर वितळली की पाव चमचा भर एवढा फूड कलर मिक्स केला आहे. इथे मी ऑरेंज कलर घातलेला आहे, तुम्ही कुठलाही घालू शकता. व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर एक 7 ते 8 मिनिटानंतर पाक थोडासा शिजलाय आणि त्यावरती अशी मळी आलेली आहे साखरेची. आता ही मळी मी या झाऱ्यानेच काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी मळी काढून घ्यायची आहे आणि आता मळी काढून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आपला पाक एकदम स्वच्छ झालाय आणि आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स केले आणि पुन्हा 10 ते 12 मिनिटानंतर आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता पाक परफेक्ट झालाय हे पाहण्यासाठी एका प्लेटात पाणी घ्यायचं आणि पाक त्यामध्ये टाकायचा. पाक पाण्यामध्ये मिसळत नाहीये, पहा जाग्यावरून हलत नाहीये, याचा अर्थ आपला पाक परफेक्ट बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या बोटावरती पण जशाला तसा पाकाची गोळी राहिलेली आहे. आता एकीकडे आपल्याला काय करायचे, पारी लाटून घेतलेली व्यवस्थित असं तोडून घ्यायचं आहे. अगदी 1 सेकंदामध्ये एक पारी तुटते कारण ती छान तुपामध्ये फ्राय केलेली असते. आता हे सगळं तोडून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि बंद चालू या पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता एका वेळेस मी एवढं मिश्रण या भांड्यात घातलेलं आहे. तर आता पहा, फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण अगदी दाणेदार झालेलं आहे. हे पहा,
हे लाडू अजिबात टाळेला चिकटत नाहीत किंवा तोंडामध्ये रेलत सुद्धा नाहीत. तर दाणेदार असं मिश्रण तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी सगळं मिश्रण असं काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय बेसन अगदी छान असं दाणेदार झालेलं आहे, अजिबात मऊ नाही. हे पहा, रवाळ असं याचं टेक्स्चर येतं मिक्सरमधून काढल्यानंतर. आता त्या गरम गरम पाकामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून द्यायचं आहे. हे पहा, आणि सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, पाक गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर आता पाकामध्ये हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा, मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग लाडू वळता येत नाहीत. तर अगोदर मिश्रण थंड कोमट करून घ्यायचं आणि त्या कोमट मिश्रणामध्ये हे सोडून द्यायचं. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता, पण मी ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत. तर यामध्ये मी टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते आणि पुन्हा याला मिक्स करून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला अगदी थोडंसं कोमट होईपर्यंत ताट झाकून ठेवून द्यायचं आहे. मिश्रण एक 10 मिनिटानंतर पहा किती छान असं सेट झालेलं आहे. अगदी लाडू वळण्यासाठी परफेक्ट मिश्रण तयार झाले. तुम्ही पाहू शकता याचे गोळे स्वतःहून तयार होत आहेत. हे पहा तुम्ही. तर असं आपल्याला मिश्रण अगदी परफेक्ट हे मिश्रण आहे. तर असंच हवं. लाडू वळून घेऊयात. हे पहा, तर असा हातावरती लाडू वळायचा आहे आणि छान असं नंतर गुळगुळीत आपले लाडू, दाणेदार असे हे बेसनाचे लाडू किंवा आपण याला दामट्याचे लाडू म्हणतो. तर हे लाडू तयार आहेत. याच पद्धतीने सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत. हे पहा, तर गौरी गणपतीमध्ये तुम्ही यावेळी हे नवीन पद्धतीने दामट्याचे लाडू जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब तर बनतंच, एक सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि खात रहा. गौरी गणपतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.